गाईज आजचा ब्लॉग असला, आजचा ब्लॉग आहे मॅगीचा. तर आम्ही मॅगी बनवतोय. इकडं कांद्यावाली बोलवलेली. आता मी कांदा कापायचं घेतलेलं हे खायचे कामाचे. आता रावासोबत आता हे मॅगी तोडायचं बाग काहीच करता येत नाही ना. सगळे येतं गाईज, सगळे येतं. प्रकार ह्या दोघांनी घेतलेला आहे. खूप मोठ्यापणाने सांगितलं आम्ही मॅगी बनवतो, कामाला आमच्या दोघींना लावतो. डोळ्यातून रडू नको. टावेल आणली बंच टावेल. कांदे कापताना कधी पण स्विमिंग गॉगल घालत जावं. योजनाची तरी होईल का हे बघ. ह्याच्यात बनवायला सांगा. आज मला सगळं आयतं भेटणार आहे माझ्या सगळ्या बहीण भावांच्या हातनं. आता आम्ही चूल वगैरे म्हणजे चूलच म्हणतो, गॅस पेटवला आहे. द शेफ मिसेस सानिका चौधरी. मी तेच ते वॉट हे बघ. मी हे बघू शकतो मसाला एवढी तिखट झार करा. मी तर म्हणतो याच्यामध्ये आंबारीच्या पुढे आपण 2-3 टाकू. जाळच निघला पाहिजे म्हणजे कसं उद्या जाणं मुश्किल झालं पाहिजे ना. बरोबर आहे. उद्या पाणी वाचायचं काम तर आमचा वंश पण करू शकतो. होऊ शकतं 1, 2, 3 शेप आहे. आधी मॅगी खाणार ना तू? दाखवू तुम्ही सजून केले एवढ्या भारी प्लेटी केल्या का आम्ही सांगा कशी. तर गाईज आज आम्ही मॅगी बनवणार आहे. बघा इकडे सगळं रेसिपी वगैरे तयार आहे. बघू शकता इकडे मॅगी आणि हे बघा इकडे कांद्यावाली मागवलेली आहे. सो गाईज आता मी कांदा कापायचं घेतलेलं हे खायचे कामाचे. आता रावासोबत आता हे मॅगी तोडायचं बाग काहीच करता येत नाही ना. सगळे येतं गाईज, सगळे येतं. गाईज करून नुसतं गाईजला याड लावलं. आता 11 जण आहे टोटल. आणि बघा ना तुम्ही पातेलं तेवढंच घेतलं. एवढ्या पातेल्यात 2 जणांची तरी होईल का हे बघा. ह्याच्यात बनवायला सांगा. आज मला सगळं आयतं भेटणार आहे माझ्या सगळ्या बहीण भावांच्या हातनं. मी खूप वेट करते. मी वेट करते यांच्या मॅगीची. बघूयात कोण बिघडलं तर सांगू शकत नाही. मसाले कुठे सगळे बहीण भाऊ मिळून बनवतात. फक्त जाऊ नका मॅगी. तर मी तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय मॅगी मध्ये टाकतो. आता इथं कढई इथं लावली. आता गॅस पेटवणार कोणी काय माहिती नाही आपल्याला. हो काय इकडे गॅस पेटव. पूर्ण घर नको पेटू. गॅस पेटव. इकडे कांदे कापत आहे. इकडे मसाले वगैरे सगळं तयार होत आहे. हे बघू शकता तुम्ही आमची मॅगी पण तयार होत आहे. आणि आता ह्यांना मसाले गावत नाही. मसाले पटकन शोधा. तर रावा कसं काय होते ते तुम्हाला दाखवतो. रावा आमच्यासोबत स्टेट कनेक्ट. तर आता कांदा बिंदा कापून झालाय. मसाले वसाला झालाय. मॅगी बेगी तयार झाली. आता इथं बसली टमाटे कापायला. हे बघू शकतो मसाला एवढी तिखट झार करा. मी तर म्हणतो याच्यामध्ये आंबारीच्या पुढे आपण 2-3 टाकू. जाळच निघला पाहिजे म्हणजे कसं उद्या जाणं मुश्किल झालं पाहिजे ना. बरोबर आहे. उद्याच जाणं हो का. इकडं तुम्हाला टोमॅटो कापते. टोमॅटो कापणं तिला तर लय हाऊस आहे. कोणी काय माहिती हो का. इकडे टोमॅटो थोडेच कापलेत. आता टोमॅटो वगैरे डोळ्यात पाणी आले. कांद्यावाले कमी पैसे झाले बघा. डोळ्यातून रडू नको. टावेल आणली बंच टावेल. त्याच्यामुळं मी तुम्हाला कायम ब्लॉग मध्ये सांगतो कांदे कापताना कधी पण स्विमिंग गॉगल घालत जावं. एक टिपका पण येत नाही. तर येतो बाबा तास झालं मसालेच फोडतोय. 4च पुड्या फोडली. तुम्ही काय करताय? आम्हाला ब्लॉग काढायचं क्रेडिट आहे. आपल्याला तर करताच येत नाही मॅगी. त्यामुळे प्रश्न प्रकार ह्या दोघांनी घेतलेला आहे. खूप मोठ्यापणाने सांगितलं आम्ही मॅगी बनवतो, कामाला आमच्या दोघींना लावतो. कधी पण पुढारपणा पुढे राहावं आमच्यासोबत कनेक्ट. स्टेट गाईज तुम्हाला मी मॅगी दाखवायचं विसरूनच गेलो म्हणजे रेसिपी. कारण मी मॅगी मसाला आणायला गेलतो. आता यांनी गॅस वगैरे पेटवला होता. मी जेव्हा गेलतो मॅगी मसाला आणायचा यांनी तेल टाकलं, टमॅटो टाकलं, कांदा टाकला. आता आमच्या हुशारनी एकदम बारीक टमॅटो केलाच नाही. एवढा टमॅटो ठेवला. त्याच्यामुळे आता कांदा ही परत कापते. बघू शकता
ही कांदा कापते आणि हे बघू शकता आमचं सगळं झालं होतं परतलं होतं. कांदा परत कापते कारण कांदा लय कमी पडलाय. आणि आता मॅगी मसाला लय झालाय जाळतो होणार ते मला. आता दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं नुसतंच मॅगी खाते, हिला कामच नाही काय. बघा ही इकडे वरडू जाम झाली तरी पण तिचं होता. काय म्हणते बघा ती. राहा आमच्या सोबत स्टेट गाईस. आता आम्ही चूल वगैरे म्हणजे चूलच म्हणतो गॅस पेटवलेला आहे हे बघू शकता तुम्ही. आता आमच्या शेफ मिसेस सानिका चौधरी मिस हा तेच ते वॉट हे बघ मिस आमच्या शेफ सानिका चौधरी अशा प्रकारे परतत आहे कांदा टमॅटो तेल बिल. आता तुम्हाला कळत असेल की मला कुकिंग येते. काही येत नाही मॅगी शिवाय. काय नाही येत बरोबर. गाईज मला सगळं येतं फक्त मी बनवत नाही. मॅगीच येते तुला फक्त. मला विचार तुला काय येतं? मला सगळं येतं. काय खायचं चपाती आणि भाकरी जोडून सगळं येतं. तुला खायचं येतं नाही. तिला वरणाची फोडणी द्या म्हणलं होतं येते पडदा आळून ठेवतो. येते बघू शकता इथं परतत आहे. आता हिने घेतलेले मॅगी मसाला. बघा ही पोरगी इकडे मॅगी खाऊ पार मॅगी संपवला एक पुढा. काय टाकले? धना पावडर. काय धना पावडर? आता हिने धना पावडर टाकलाय धना पावडर. आता ही आंबारी मसाला परत धना पावडर. बघू शकता आमच्या शेफ कडनं रेसिपी घेऊ शकता. ओलिओन 101 रुपये. आणि हे बघू शकता एकदम जाटिका. हे बघू शकता अशा प्रकारे सगळा म्हणजे वाटण्यात गेलेला आहे. आणि आता परतायचं काम चालू आहे. मला असं वाटतं तेल अजून थोडस टाकलं पाहिजे. थोडस तेल टाक अर्ध्या पैनी. हा मला पण तेच बोलायचं होतं. अशा प्रकारे तेलाचा डबा उघडलाय. आणि आता तेल वरती थोडस टाक बस. अशा प्रकारे तेल पकड घे हात नको बाजून घेऊ. सांगावं लागतं मलाच आता काय. त्यावर मी इकडं मी वगैरे नाही का सगळं प्लेटिंग वगैरे सगळं घेऊन ठेवतो. किती लोक आहे हे बघू शकता. हे का नाराज आहे तुम्हाला सांगतो. याला गाडीवर आला नाही म्हणून. आणि प्लेटी वगैरे घेतले आहेत. आता प्लेटी मोजतो मी थांबा. बघू शकता तुम्ही 3 4 5 6 7 प्लेटी झाल्या. तसे टोटलिंग म्हणायला 11 जण आहेत. पण आपण 2 3 4 5 6 7 8 निघतच नाही गाईस. तर राहा आमच्यासोबत कंटिन्यू. स्टे ट्यून. आता दाखव की मला मी काम करते. ही काम कर. मी लवकर पाणी वाचायचं काम तर आमचा वंश पण करू शकतो. हे बघू शकता हा इकडे चॉकलेट खातोय. अशा प्रकारे आपण खाली लागलेला मसाला काढतोय. तर आता सगळं झाले. तुम्हाला आता फक्त याच्यामध्ये मॅगी टाकायचं राहिली. आता मग ते तर तुम्ही करू शकता. हे बघू शकता अजून पाणी टाकते ती. आणि इतकं झालं मॅगी वगैरे टाकली झालं. मग तुम्हाला डायरेक्ट प्लेटी दाखवतो मी सजून केले. एवढ्या भारी प्लेटी केल्या का आम्ही नादच खोळा. तर राहा आमच्यासोबत कंटिन्यू. आता मॅगी टाकलेली आहे बघू शकता. कोथिंबीरच नाही घेऊन येऊ का? आहे ना ते फ्रीज मध्ये आहे ना थोडे. आता ही मॅगी झाली वाटतं. आणि कडे बारकी झाली बघू शकता. 1 2 3 3 शेप आहेत. हो का ही मधली जी आहे ना तिथं हातानेच तोडती. मस्त लागतील. पाणी घेतलेले. आता डायरेक्ट तुम्हाला ताट दाखवतो. प्लेटा स्टेट काय कोथिंबीर टाकली आम्ही. बघू शकता रंग तर चांगला आलाय पण खायचं सांगू शकत नाही. मॅगी शिजू द्या अजून. तरी एक मसाल्याची पूड राहिली ना. ओंकार कशी दिसते मॅगी? मॅगी तर खूप भारी दिसते. आता तुला काय वाटतं होईल का चांगली? चांगलीच झाली पाहिजे. किती मेहनत घेतली मी. इतक्या लांब गेलो गाडी घेऊन.
तुम्हाला तर वाटलं सगळ्यात मोठी मेहनत खूप मेहनत घेतली त्याने खूप मसाले मेहनत आणून घेतली. दिले आता. मसाले आणून मी काय म्हणतो ही टमाट्याची चटणी बिटणी हे केली. कपडे. रावा आमच्या सोबत कनेक्ट. आता प्लेटे बिटे भरायचं काम करू. मॅगी तर सो मॅगी झाल्यानंतर आम्ही सगळ्यांची रिॲक्शन रेकॉर्ड करू. आणि काय नाही ब्लॉगिंगला ती आत्ता आली, तिने कॅमेरा पकडलाय. तसं मीच आहे, तुम्हाला पण माहिती, मी मोठा फॅन तुमचा. तर आता तुम्हाला दाखवतो डायरेक्ट ताट. रावा आमच्यासोबत उगाचच बाता. तर रावा आमच्यासोबत स्टेट येऊन स्टेट कनेक्ट. इकडं बघू शकता, इकडं आमची आजी रील स्टार आणि हे निले लांब मारलेला आहे. आता आजीला विचारू मॅगी खाणार आहे का आजी? आजी मॅगी खाणार ना तू? हा मॅगी खाणार का तू? हो काय इकडं मॅगी करायचं काम दिले सोडून आणि दोघ जण हो काय बॉल वरती मारलाय आमच्या हिटरनी. लय मोठा मारलाय आणि आता 54 रन झाले त्याचे. आता खरं काय बोलतोय आणि खोटं काय बोलतोय काय हो काय बघू शकता. इकडे आमचे ही चिंटी आणि यो आमचा मोठे रावा हो का पार वरती बॉल मारलाय. तर रावा आमच्या सोबत स्टेट येऊन स्टेट कनेक्ट. गाईज आता शिजली मॅगी बघू शकता तुम्ही. आणि मॅगी कशी वाटते तुम्हाला ते बी तुम्ही कमेंट मध्ये सांगा. मॅगी तर खूप कडेच्या बाहेर जाणार होती, नशीब त्यांनी ते पातेलं घेतलं नाही छोट. शेफ तुम्ही काय बोलू शकता बोला दोघी जणी पण. फक्त गणपती बाप्पाची कृपा मॅगी चांगली व्हावी एवढीच इच्छा. बोलतात तसं खरं, पण आता मॅगी तर अजून शिजली नाही. नाही तर आम्ही जी घरी मॅगी करतो ना त्यापेक्षा दुप्पट एवढी तिखट असते ना. हे तर मला तिखट दिसाना काहीच दिसाना. चुकून तिखट असली तर चुकून तिखट असली तर मग काय नाही सकाळी हो एकला तर खूप काय महत्वाचा पॉइंट मांडलेला आहे अशा प्रकारे सिद्धीने. इंग्लिश पण आहे मराठी पण आहे, लय लोड घ्यायचाच नाही. त्यामुळे बघू शकता मॅगी पण लय उबाळ्या खातीये उकळते बघू शकता. मॅगी त्यामुळे आम्ही वाट बघतोय. तुम्ही काय बोलू शकता बोला जरा 2-3 मला शब्द. टेन्शन आलं आता. टेन्शन आले मॅगी चांगलीच होणार कारण मॅगी मसाल्याच्या पुढे मी वतले त्याच्यामुळं मॅगी चांगलीच होणार. गाईज मॅगी मसाल्याची पुढे टाकून काही होत नाही. सगळा कापाकापी एवढ्या. तुम्हाला एक गोष्ट सांगते, तिथून एवढ्या मोठ्या हे आले ना आम्ही करतो मॅगी आम्ही करतो, इथे येऊन आम्हाला कामाला लावले. गाईज पुढारपणला कधी पण आपणच पुढे राहायचं, फक्त पुढारकीपणा घ्यायचं, बाकीचे काम आम्हाला करायला लावायचे. पटलं. बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला डायरेक्ट आता प्लेटा दाखवतो. रावा आमच्या सोबत स्टेट येऊन स्टेट कनेक्ट. गाईज आमची मॅगी झालेली आहे तयार. आता मॅगी झालेली तयार बघू शकता तुम्ही. असावा खोलगट असलेला ते सॉरी मला मोठा गावाला वाटलं छोटं. तुझं कसं लग्न? मॅगी तर दिसायला खूप छान दिसत. मॅगी तर दिसायला खूप भारी दिसते, पण आता माहिती नाही तिखट झाली का चांगली झाली काय नाही. बघूयात पहिलं जिजूंच्या जिजू आणि इकडं आम्ही मेहनत घेणारी माणसं फार घाम आलाय. मॅगी केली करा. आता यांची रिॲक्शन बघू शकता तुम्ही. गरम झाली मॅगी फुटते चमचा असं वाटतंय. फॅनी ओ ते रिॲक्शन जाऊ द्या. ती मॅगी सांगा कशी झाली. 10 में से कितने मार्क? 9 मार्क. का? एक मार्क का दिला? कोणी केलंय? सिद्धीने केलंय. टेस्ट लय भारी झाली पण. मी केलंय. आधी माझं नाव घेतलं की नाही मग मी केलंय. थोडंसं आजीला पण
हो तुम्हाला कशी वाटली मॅगी? खरं खरं सांगा की. हो नाही तळ मोठं झालं. ए ओ वंश खारी पटकन आणि सांग. हळू गरम आहे. कुठे गेला? वर्ल्ड सगळ्यात भारी. पांगून द्या सर. आता पांगो आणि सगळ्यांनी छान म्हटले तर नक्कीच छान झालेले असणार आहे. त्यामुळे मला इथं भेटलं त्याच्यामुळे आता आईंकडनं रिॲक्शन घेऊ आपण. चांगली आहे. सानिकाला म्हणलं बघू शकता तुम्ही. खूपच छान. आधी तू खा गं. टेस्ट आणि सांग कशी झाली. मॅगी काही झाली ते सांग आजी. छान. आता मेन रिॲक्शन देण्याची राहिली आहे ती म्हणजे आमची बहिणाबाई. आता तिची रिॲक्शन बघू आपण. ज्याला मॅगी घ्यायची त्याने नंतर मॅगी घ्या. मॅगी घ्या कारण लय उरली मॅगी. रिॲक्शन बघू आपण. खूप छान झाली बरं. खूप मस्त झाली. बघा सगळ्यांना मॅगी आवडली. रिॲक्शन जाऊ द्या. ओम कशी झाली मॅगी? लय भारी. लय मस्त. आता इथून पुढे सगळं कॉन्ट्रॅक्ट मॅगीचं. सानिका, सिद्धी, ओम, ओमकार, वंश सगळ्यांना बनवायला लावणार आहे. इथून पुढे स्वयंपाक पण आता हळूहळू सगळ्यांना शिकून टाकते. म्हणजे मला निवांत सगळं असं ऐकतं भेटत.